नमस्कार मित्रांनो, ज्ञानटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव आहे तेजस आणि आज आपण अनबॉक्स करणार आहोत मित्रांनो Realmeचा 14 Pro 5G। हा जो माझ्याकडे हा 8/128 वाला वेरिएंट आहे। 24,999 ला प्राइस आहे याची, पण ऑफर मध्ये हाच फोन आपल्याला 22,999 मध्ये मिळणार आहे। 23,000 रुपयाला हा फोन। तर त्यानुसार हा फोन जर बघितला तर खरंच चांगला आहे की नाही आहे ते सुद्धा आपण पुढे बघू, कारण की यामध्ये आपल्याला IP69 ची रेटिंग, कर्व स्क्रीन, 6000 mAh ची मोठी बॅटरी आणि बरंच काही दिलेलं आहे। पण त्याच जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। मित्रांनो इथे जर बघितलं तर सिम इंजेक्टर टूल पिन दिलेली आहे। टाइप A टू टाइप C चा जो आहे हा डेटा केबल, एक अडॅप्टर आहे मित्रांनो जी की 45 वॅट्सचा आहे। कव्हर दिलेला आहे जे की ब्लॅक कलर मध्ये आहे, थोडंसं ग्रे टाइप मध्ये इथे कलर दिलेला आहे या कव्हरचा, आणि काही युजर गाईड आणि डॉक्युमेंटेशन एवढे कंटेंट आपल्याला सोबत मिळणार आहे या फोन मध्ये। मित्रांनो बॅक साइड मध्ये जर बघितला हा फोन तर आपल्याला डुअल रियर कॅमेरा आणि फ्लॅश लाईटचा सेटअप सोबत दिलेला आहे। बॅक साइड मध्ये असं वाटेल की आपल्याला ट्रिपल कॅमेरा पण नाही, मेन म्हणजे हा फोन जो आहे हा आपल्याला ट्रिपल फ्लॅश सोबत दिलेला आहे मित्रांनो। डुअल कॅमेरा आणि ट्रिपल फ्लॅशचा सेटअप। बॅक स्ट्रक्चरची जर गोष्ट केली तर पूर्णपणे मॅट फिनिश मध्ये आहे आणि थोडंसं मार्बल फिनिश इथे आपल्याला बघायला मिळणार आहे। खाली रिअलमीची ब्रँडिंग दिलेली आहे आणि इकडच्या साइड मध्ये व्हॅल्यूम अप डाऊनची की पॉवर की आहे। वरच्या साइड मध्ये सेकंडरी माइक, IR ब्लास्टरचा सपोर्ट, खाली स्पीकर, टाइप C चार्जिंग पोर्ट आणि माइकचं ऑप्शन। हेडफोन जॅक मित्रांनो या फोन मध्ये मिळणार नाही आहे। सिम ट्रेची जर गोष्ट केली तर मित्रांनो ते सिम ट्रे सुद्धा आपण बघू शकतो। फक्त इथे 2 सिम आपण लावू शकतो मित्रांनो, हायब्रिड वाला सिम ट्रे नाही आहे, फक्त 2 सिम आहे इथे। इन हँड मध्ये जर बघितलं तर खूपच असा कम्फर्ट फील होणार, कारण की बॅक साइड मध्ये सुद्धा कर्व आहे आणि फ्रंट मध्ये सुद्धा कर्व। एवढी मोठी बॅटरी दिलेली असून सुद्धा मित्रांनो हा फोन जो आहे इन हँड मध्ये खूप कम्फर्ट आहे। वेट अँड थिकनेसची जर गोष्ट केली मित्रांनो तर या फोन मध्ये आपल्याला वजन या फोनचं जे आहे 179 ग्रॅमचं वेट आणि 7.6 mm ची थिकनेस या फोन मध्ये दिलेली आहे। सोबत IP69 चा जो आहे हा फोन मध्ये रेटिंग सुद्धा आहे। 1.5 मीटर पाण्यामध्ये आपण जो आहे तो अर्धा घंटा ठेवू शकतो, म्हणजे अर्धा घंटा जरी काही होणार नाही आहे या फोनला। डिस्प्लेची जर गोष्ट केली मित्रांनो तर इथे आपल्याला स्क्रीन साईज दिलेली आहे 6.77 इंचेसची। हा फोन जो आहे आपल्याला डॉट पंच स्क्रीन सोबत दिलेला आहे। OLED कर्व स्क्रीन दिलेली आहे, सोबतच 120 Hz चा रिफ्रेश रेट, फुल HD प्लसचं रिझॉल्युशन आणि टच क्वालिटी जर बघू शकता तर खूपच अशी स्मूथली टच क्वालिटी दिलेली आहे, ज्यामुळे आपल्याला टच मध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार। ब्राईटनेसची जर गोष्ट केली मित्रांनो तर ब्राईटनेस सुद्धा चांगला आहे। आउटडोअरमध्ये आपल्याला ब्राईटनेसमध्ये इथे काही प्रॉब्लेम नाही येणार। विजिबिलिटी जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे मित्रांनो। प्रोसेसरची जर गोष्ट केली तर इथे प्रोसेसर जे आहे हे दिलेलं आहे MediaTek Dimensity 7300 हे एक ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे। 2.5 GHz ची क्लॉक स्पीड आहे। मेन म्हणजे रॅम टाइप LPDDR4X चं दिलेलं आहे आणि फॅब्रिकेशन 4 नॅनोमीटरचं। स्टोरेज टाइप जो आहे हा इथे 3.1 चा दिलेला आहे। UFS 3.1 चा स्टोरेज टाइप दिलेला आहे। मेन म्हणजे हा फोन लेटेस्ट Android 15 वरती रन करणार आहे। Realme UI जो आहे हा 6.0 चं व्हर्जन यामध्ये आपल्याला दिलेला आहे सध्या। कॅमेराची जर गोष्ट केली मित्रांनो तर 16 मेगापिक्सलचा जो आहे हा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे इथे, आणि बॅक कॅमेरा जो आहे या फोन मध्ये दिलेला आहे 50+2 मेगापिक्सलचा। 6000 mAh ची मोठी बॅटरी, 45 वॅटचा फास्ट चार्जरचा सपोर्ट इथे दिलेला आहे। कॅमेऱ्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर इथे आपल्याला लगभग सगळे ऑप्शन या फोन मध्ये दिलेले आहे। स्लो मोशन, टाइम लॅप्स, पोर्ट्रेट मोड आणि मेन म्हणजे इथे अंडर वॉटर मोड सुद्धा दिलेला आहे। पण इथे जर अंडर वॉटर मोड ऑन केला तर यामध्ये आपल्याला टच होणार नाही आहे, त्यासाठी फक्त आपल्याला पॉवर ऑन ऑफची जी बटन आहे ती प्रेस करावी लागेल थोडा वेळपर्यंत आणि हा मोड जो आहे हा एक्झिट होऊन जाईल। ठीक आहे। झूमिंगची जर गोष्ट केली मित्रांनो तर 20x पर्यंत या फोन मध्ये झूमिंग आहे, जास्त झूम सुद्धा दिलेला आहे या प्राइस सेगमेंट मध्ये। आणि मित्रांनो कॅमेरा क्वालिटीची जर गोष्ट केली तर कॅमेरा क्वालिटी अशी मिळणार आहे। कलर सॅच्युरेशन, शार्पनेस जो आहे तो बॅक कॅमेरामध्ये खूप अप्रतिम इथे दिलेला आहे। एक एक करून आपण मित्रांनो इथे इमेजेस सुद्धा चेकआउट जे आहे हे करू शकता। कलर सॅच्युरेशन, शार्पनेस परफेक्टली दिलेला आहे। आणि सेल्फीची जर गोष्ट केली तर सेल्फीमध्ये सुद्धा कॅमेरा चांगला आहे। हा जो आहे हा पोर्ट्रेट मोड मधला इमेजेस आहे आणि हा सुद्धा पोर्ट्रेट मोड मधला आणि हा नॉर्मल। तर मित्रांनो कॅमेरामध्ये आपल्याला काहीच प्रॉब्लेम या फोन मध्ये जो आहे तो येणार नाही आहे। बघू शकता एक एक करून आपण इमेजेस सुद्धा चेक करू शकता।
मित्रांनो प्राइस सेगमेंटच्या नुसार ओव्हरऑल फोन चांगला आहे, फक्त 2 कमी या फोनमध्ये आपल्याला मिळणार आहे. एक तर SD कार्ड आपण इथे लावू शकत नाही, OTGचा सपोर्ट दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट चार्जर 45 वॅट्सच दिलेला आहे, कारण की बॅटरी खूप मोठी आहे, त्या हिशोबाने चार्जर सुद्धा मोठं द्यायला हवं होतं रिअलमीने. तर त्या 2 गोष्टी जर बघितल्या तर त्या कुठे ना कुठे आपल्याला कमी महसूस करणार आहे. यामध्येच आपण 8/128च्या जागी जर 256 GB वाला वेरियंट घेतला तर तो चांगला राहील. जर आपल्याला मित्रांनो व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.